ह्याच्यात सांगणं गरजेचं आहे सगळ्यांना, कारण हे फार महत्वाचं आहे. भाजपकडून प्रचार सुरू होतो, नशीब आता ह्यांना नेहरूंना नाही खेचून आणले ह्याच्यात, नाही तर नेहरूंनीच दिलं अदानीला असं पण म्हणतील. पण भाजपकडून एक अपप्रचार सुरू होतो की नाही हे उद्धव ठाकरेंच्याच सरकारने दिलं. उद्धव साहेबांचं जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा आम्ही एक पहिलं टेंडर रद्द केलं होतं, कारण त्याच्या मागे कोण होतं, काय होतं, काही स्पष्टता नव्हती. त्याच्यात जागा किती मिळणार धारावीकरांना वगैरे काही स्पष्टता नव्हती. नवीन टेंडर होत असताना हे तुम्हाला मी आत्ताही सांगतो आणि कुठेही पहिलेही बोललोय आणि नंतरही बोलायला तयार आहे, कदाचित अदानीला मिळू शकलं असतं, कदाचित कोणाला दुसऱ्यालाही मिळू शकलं असतं, कारण अदानी ह्या व्यक्तीला वैयक्तिक विरोध नाहीये. पण ज्या पद्धतीने आज महाराष्ट्र सरकार, भाजप अदानीला सगळं काही घशात घालून देते मुंबई, तिथे आमचा विरोध आहे आणि तो असणार. ह्याचं कारण एक आहे, तुम्हाला काही ठराविक सवलती सांगतो, कारण हे टेंडर आमच्या वेळी बनत होतं, पण टेंडर पास कधी झालंय आणि टेंडरमध्ये जे काही घुसवले ते कधी घुसवले, ऑक्टोबर 2022. सरकार कोणाचं होतं? भाजपचं होतं, भाजपच्या मालकाचं होतं. आणि ह्याच्यात तुम्हाला सांगतो 4-5 ज्या भयानक गोष्टी आहेत. अदानीसाठी धारावी हे 300 एकर आहे, त्याच्या बाजूला जवळपास 250 एकर तिथे रेल्वे लँड आहे, अजून काही गोष्टी आहेत. ती जागा ह्या 300 एकरला जोडली गेली का, तर तिथे की तुम्ही बिल्डिंग बांधू शकता, म्हणजे चावी देऊन लगेच तुम्ही जे काही तिथे झोपडीधारक आहे त्यांना घरं मिळू शकतात, किंवा ट्रान्झिट कॅम्प बांधू शकता. बाकी जागेची गरज नव्हती. पण आता ह्या 250 एकर मिळाल्यानंतर अदानीने सांगितलं नाही, हे मला पुरेसं नाहीये, मला मुंबईत अजून जागा पाहिजे, कारण मला ट्रान्झिट बनवायचे 20 वर्षासाठी, मला घरं बनवायचे जे अपात्र आहेत त्यांच्यासाठी, मला अमुक करायचं ते बनवायचं. मदर डेअरीचा प्लॉट, विक्रोळीतला प्लॉट, घाटकोपर मधला प्लॉट, मुलुंड मधला प्लॉट, अक्सा बीचचा प्लॉट. आणि गंमत म्हणजे जिथे ज्या जागेवर आम्ही मेट्रोची कारशेड नेत होतो, म्हणजे त्याच्यात साधारणपणे मुंबईचे 10,000 कोटी वाचले असते. 3, 6, 4 आणि 14 ह्या मेट्रोच्या लाईन जोडून आणि ज्यात काही लोकांनी जागा हडपलेल्या त्यांच्याकडून विकत घेण्याच्या ऐवजी एकाच जागी सगळं आलं असतं. 10,000 कोटी वाचले असते. ती जागा केंद्र सरकारने सांगितलं नाही, ही तर सॉल्ट पॅनची जागा आहे, मिठागर आहे, तुम्ही इथे कसं जाऊ शकता. कोर्टात गेले, बरोबर सरकार पाडलं आमचं. आरेला परत कारशेड नेली, आता सांगितलं आता मिठागर नाही, आता अदानीला देऊन टाका तीच जागा. हा म्हणजे तुम्ही बघा, आता ही सगळी जागा मिळून 1600 एकर, जवळपास 1600 एकर फुकटात दिली अदानीला. त्याच्या पुढचं काय, तर मुंबईमध्ये टीडीआर जर कोणाला घ्यायचं असेल नवीन इमारत बांधायला, पहिले 40% हे तुम्हाला अदानीकडूनच घ्यावे लागतील. 7,500 कोटीचा प्रीमियम जो अदानीनी बीएमसीला द्यायला पाहिजे तो माफ. त्या धारावीमध्ये किंवा इतर जे धारावी रिडेव्हलपमेंटचं क्षेत्र त्यांनी घेतलेलं, मग पूर्ण मुलुंड वगैरे सगळीकडे, तिथे जर अदानीला काही बनवायचं असेल, बांधायचं असेल, गटार टाकायचा असेल, स्वतःचा पुतळा बनवायचा असेल, 15 दिवसात जर मुंबई महानगरपालिका असेल, नगरविकास खातं असेल, मुख्यमंत्री असेल, ह्यांनी हो किंवा नाही सांगितलं, काहीच उत्तर दिलं नाही, जे अदानीला वाटेल ते अदानी करू शकतात. हा कुठचा न्याय. आणि तुम्हाला ह्याच्याही पुढे जाऊन सांगतो, ह्याच्यापेक्षा पुढचं धोकादायक तुम्हाला सांगतो. ह्याच्या पुढे धोकादायक ही गोष्ट आहे, परवाकडे पहिली यादी आली सर्वेची, पात्र अपात्रची, आणि त्याच्यात 80% लोक हे अपात्र ठरवलेत. का, तर 31 डिसेंबर 1999 म्हणजे 1 जानेवारी 2000 साल इथपर्यंत जेवढे लोक तिथे राहत होते तेच तिथे राहण्यासाठी पात्र आहेत. 25 वर्षापूर्वी आता जे राहतात ते अपात्र आहेत. त्यांना अदानीकडून 12.5 लाखात घरं विकत घ्यायला लागणार. मग कुंभारवाड्याचं काय, चर्मोद्योगाचं काय, कोळीवाडा आमचा तो कुठे जाणार, 305 स्क्वेअर फुटात बसवणार आहे. एकंदर काय की ही जागा मग कोण घेणार, सगळे ह्यांचेच लोक जे आणून इथे ते बसवतील. मग बुलेट ट्रेनचं पण जागा तुम्ही फुकटात दिली गुजरातला, तुम्ही तिथे सुरत अहमदाबाद ते करताय, आणि गिफ्ट सिटी तुम्ही गुजरातला नेली. मग माझ्या महाराष्ट्राला, माझ्या मुंबईला काय मिळतंय. माझं शहर लुटून मी तिथे धारावीत 1 इंच सुद्धा त्यांना हलू देणार नाही. आम्ही लढू आणि जिंकू हे आम्ही ठरवलेलं आहे.